लसूण प्लस क्रीम यांचा टेस्टी संगम असणारं हे क्रीमी चिकन तुम्ही आतापर्यंत कधीच खाल्लं नसेल. तर मित्रांनो, हे आहे गार्लिक चिकन रेसिपी. इतकं क्रीमी आहे ना की तुम्ही अगदी बोटं चाकत राहाल. तर मित्रांनो, तुम्हाला पाहता क्षणीच ही रेसिपी खाण्याची इच्छा नक्कीच वाटेल, यात काही शंकाच नाही आहे. नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, ही रेसिपी जितकी दिसायला सुंदर आहे ना, तितकीच चविष्ट देखील आहे. आणि ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे, बनवायला अत्यंत सोपी आहे. चला तर मग आपण वेळ न दवडता आपल्या रेसिपीकडे वळूया. मित्रांनो, इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही सॉफ्ट पीस आहेत आणि लेग पण आहेत. आता याला सुरुवातीला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला मी इथे अर्धा टीस्पून मीठ घालून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 टीस्पून मी काळी मिरी पावडर घालून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण 1 टेबलस्पून याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. ही अद्रक लसूण पेस्ट आपण रेडीमेड वापरलेली आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून दही घातलेलं आहे. आणि हे दही आणि हे मसाले सर्व अगदी चिकनला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने चोळून आपण हातानेच व्यवस्थित लावून घेऊया. आणि अर्धा तासासाठी आपण हे मॅरिनेशन करण्याकरता ठेवून देऊया. तुम्ही शक्यतो फ्रीजमध्ये जर हे चिकन ठेवलं तर मॅरिनेशन खूप छान होतं. अर्धा तासासाठी ठेवायचं आहे. आता हे आपलं मॅरिनेशन करून झालेलं आहे. याला थोडंसं झाकूया आणि अर्धा तासासाठी मी हे फ्रीजमध्ये ठेवून देते आहे. आता या रेसिपीसाठी लागणारा आहे तो मसाला आपण तयार करून घेऊया. त्यासाठी मी पाणी थोडं एका बाउलमध्ये उकळत ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी हे 4 कांदे मध्यम आकाराचे आहेत ते लांबट आकारात कापून घेतले. ते मी या गरम पाण्यामध्ये घातले. त्याचबरोबर याच्यामध्ये मी 20 ग्रॅम काजू घातलेले आहेत. याची आपल्याला ग्रेव्ही तयार करायची. कांदा थोडासा उकळवून घ्यायचा. चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण हा कांदा चांगला उकळवून घेऊया, म्हणजे काजूसुद्धा अगदी नरम होतील. शिवाय काजूला वरून जी थोडीफार म्हणजे एक प्रकारचा स्मेल असतो तो सुद्धा निघून जातो. आणि कांद्यासोबत हे काजूसुद्धा चांगले व्यवस्थित मऊसूत होतील आणि याची पेस्टसुद्धा खूप छान करता येईल. पहा, कांदा छान उकळत आलेला आहे, अगदी ट्रान्सपरंट दिसतो आहे. कांदा उकळत असताना ना एक तिखटसा असा एक स्मेल यायला जाणवतो, कारण कांद्याचा जो तिखटपणा आहे तो पूर्णपणे उकळल्यानंतर निघून जातो. आणि एक प्रकारे कांद्याचा जो स्मेल असतो तो सुद्धा रेसिपीला जास्त लागणार नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीने हा कांदा उकळून घेतलेला आहे, मस्त उकळलेला आहे. आता आपण लगेचच याला थोडंसं पाण्यामधून काढून घेऊया आणि थंड पाण्याखाली पकडून घेऊया. आणि लगेचच आपल्याला याची थोडीशी थंड झाल्यानंतर पेस्ट तयार करून घ्यायची. हा आपला मेन मसाला असणार आहे आपल्या या चिकनच्या रेसिपीचा. कांदा थंड झालेला आहे आणि आता आपण या मिक्सरमधून बारीक करून घेऊया. याच्यामध्ये वेगळं असं पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण कांदा शिजलेला आहे आणि पटकन याची पेस्ट तयार होते. पहा, आपली ही पेस्ट आता तयार झालेली आहे. अगदी मऊसूत अशी ही क्रीमी टेक्स्चर असलेली पेस्ट आता रेडी आहे. चला तर मग आता आपण इथे मी कुकरमध्ये करणार आहे, कारण डायरेक्ट जर शिजवलं तर कवळं चिकन असेल तर पटकन शिजलं जातं. जर मोठं चिकन म्हणजे किलोच्या प्रमाणात जर तुम्ही घ्यायचं असेल तर चिकन 1.25 किलो वगैरे कोंबडी असेल तर ती पटकन शिजली जाते. पण त्याच्यापेक्षा जास्त जर 2 वगैरे किलोची कोंबडी असेल तर ती शिजायला वेळ लागतो आणि चिकनची लेग पटकन शिजली जात नाही. त्यासाठी आपण इथे कुकरमध्ये करणार आहोत. कुकरमध्ये करणार आहोत तरी पण याचा फील आपल्याला अगदी मध्यम आचेवर शिजवल्यासारखाच येणार आहे. त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर मित्रांनो, आता मी हे कुकरमध्ये तेल घालून घेतलं. तेल चांगलं तापल्यानंतर इथे तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता, कारण या बटर घातल्यामुळे आणखीनच याची चव वाढेल, हे नक्कीच आहे. पण शिवाय ही रेसिपी तुम्ही पूर्णपणे तुपामध्ये देखील करू शकता. ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे तूप, तेल या बटरचा वापर करू शकता.
आता आपण हे चिकन घालून घेतलं. चिकन घातल्यानंतर गॅसची आच मोठी ठेवायची आणि हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं. इतपत परतायचं आहे कारण याला थोडंसं लालसरपणा दिसायला लागेल, त्यावेळी आपण हे चिकन काढून घ्यायचं आहे. तुम्ही परतत असताना थोडासा कलर चेंज होत आल्यानंतर तुम्ही हे चिकन काढून देऊ शकता. पहा, याचा कलर पहा, आता थोडंसं किंचित लालसर होत आलेला आहे आणि थोडंसंच आपल्याला याच्यामधून तेलामधून हे परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे साईडला काढून ठेवायचे. आता आपल्याला इथे मला हवं तसं चिकन परतलं गेलेलं आहे, ते आता आपण काढून साईडला ठेवूया. मस्त ज्युसी चिकन राहतं. अशा पद्धतीने जर तुम्ही परतून घेतलं तर हे चिकन जे आहे ते म्हणजे रेसिपीमध्ये अगदी ज्युसी तयार होतं. आता आपण याच कुकरमध्ये थोडंसं मी इथे बटर देखील घातलेलं आहे, कारण मी सुरुवातीला तेलामध्ये हे केलं आणि आता मी वितळवून घेतलेलं बटर मी 2 टेबलस्पून इथे वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये मी मिरे घातलेले आहेत, जवळपास 15 ते 16 मिरे घातलेत. त्याचबरोबर 2 लवंग घातलेत, दालचिनी आहे आणि 1 तमालपत्री आणि लसणाचा मात्र मी भरपूर वापर केलेला आहे. जवळपास मी 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आणि त्यानंतर 4 मी हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्या मी घातलेल्या आहेत. त्या चांगला आपण लसूण आहे तो चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आणि त्यानंतर याच्यामध्ये मी आत्ता घातलेली आहे धने जिरे पूड, ती आपण घातलेली आहे 1 टेबलस्पून. त्याचबरोबर काळी मिरी पूड मी इथे घातलेली आहे 1 टेबलस्पून. तसेच इथे आपण घातलेला आहे हा थोडासा गरम मसाला 1 टीस्पून वापरलेला आहे, कारण याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्याही प्रकारचं तिखट मसाले वापरणार नाही आहे. आता याच्यामध्ये आपण जी कांद्याची आणि काजूची पेस्ट तयार करून घेतली ती याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि या कांदा आणि काजूच्या पेस्टला अगदी व्यवस्थित तेल अगदी सुटेपर्यंत आपण परतवून घ्यायचं आहे. आपण याच्यामध्ये काजूचा वापर केलेला असल्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे अधूनमधून हलवत आपण हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मस्त दिसायला रेसिपी ही खूप सुंदर दिसते आणि त्यामुळे खाण्याची लज्जत काही वेगळीच आहे या रेसिपीची. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. पहा, आता आपला या कांदा आणि काजूची पेस्ट चांगली भाजून होत आलेली आहे, तेलसुद्धा अगदी साईडनी सुटत आलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. सुरुवातीला सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला आहे, कारण मॅरिनेशन करता आपण थोडंसं मीठ वापरलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊनच आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे. आता चांगलं परतून झालेला आहे मसाला, त्यामध्ये आपण हे जे चिकन साईडला काढून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आपल्याला याच्यामध्ये तुम्हाला जितपत म्हणजे ग्रेव्ही कशी हवी आहे त्यानुसार थोडंसं पाणी घालायचं आहे. मी इथे थोडंसंच पाणी घालणार आहे. मसाला धुवून घेते आणि तेच थोडंसं पाणी म्हणजे जवळपास 1 ते 1.5 कप मी इथे पाण्याचा वापर करणार आहे आणि गरम पाणी घालणार आहे. आणि त्याच्यासोबत आपण या कुकरमध्ये शिजवत जरी असलो तरी पातेल्यात शिजवल्याचा फील आपल्याला येणार, कारण व्यवस्थित असं हे मध्यम आचेवर शिजवलं जाणार. त्यासाठी कुकरचं झाकण लावायचं आणि गॅस अगदी लो गॅस ठेवून 2 शिटी तयार करून घ्यायच्या. पहा, आता कुकरला प्रेशर आलेलं आहे, 1 शिटी झालेली आहे आणि अजून 1 शिटी केल्यानंतर आपण लगेचच गॅस बंद करायचे. जास्त शिटी केला तर चिकन जास्त शिजण्याचे चान्सेस असणार, त्यामुळे फक्त 2 शिटी करून कुकर थंड करून घ्या. पहा, दुसरी शिट्टी झाली, मी गॅस बंद केलेला आहे. कुकर थंड झाल्यानंतर पहा किती मस्त अशी ही चिकनची ग्रेव्हीसुद्धा खूप छान झालेली आहे, अगदी थिक आहे, म्हणजे अशी एकदम ना पातळ ना घट्ट अशा पद्धतीची झालेली आहे. आता सर्वात शेवटी मेन महत्त्वाचा पदार्थ आपण इथे घातलेला आहे, तो म्हणजे मी इथे अमूल क्रीम घेतलेलं ते 1/4 कप मी इथे वापरलेलं आहे. यामुळे आपल्या चिकनला अजूनच खूपच छान अशी टेस्ट येणार, क्रीमी टेक्स्चर येणार. आणि त्यानंतर मी इथे
कमी तिखट मिरच्या वापरल्यात, लांबट आकारात चिरलेल्या आहेत. त्याचबरोबर अद्रक लांबट आकारात चिरून घेतलेलं आहे ते घातलं आणि 1 टेबलस्पून कसुरी मेथी अगदी बारीक हातावर चोळून घातलेली आहे. मस्त अशी ही रेसिपी आता 5 ते 10 मिनिट आपण उकळवून घ्यायची आणि लगेचच गरमागरम सर्व करायची. यानंतर आपण याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निश करूया आणि लगेचच रोटीसोबत आपण सर्व करणार आहोत. तर मित्रांनो, कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्हीसुद्धा करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे कळवायला मात्र विसरू नका. आपण कुकरमध्ये जरी शिजवलेलं असलं तरी चिकन पहा, एकदम असं जास्त पण शिजलेलं नाही आहे, एकदम आपल्याला पाहिजे तसं शिजलेलं आहे, ज्युसी दिसतं आहे. खाण्यासाठी सुद्धा अशाच प्रकारचं असणार आहे, एकदम ज्युसी आणि सॉफ्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. अगदी हॉटेलमध्ये गेल्याचा फील तुम्हाला नक्कीच येणार. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.